हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो, अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं। याच्यामध्ये बॅच क्रिएट करून तुम्हाला रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि हा नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे। मित्रांनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळू। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे कुठून आलेली आहे, वसई विरार शहर महानगरपालिका। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगितल्या जातात त्या सर्व ऑफिशियल साईटवर दाखवूनच सांगितल्या जातात। तर मित्रांनो, या ऑफिशियल साईटवरती फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर ते नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण सगळ्या डिटेल व्यवस्थितपणे बघणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग म्हणजेच NUHM। तर याच्या अंडर फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये दुसऱ्या पण वॅकन्सीज आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मासिस्ट वॅकन्सी डिस्कस करतो। तर इथे मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर फार्मासिस्टची जे वॅकन्सी आहे ते इथे 3 नंबरला इथे औषध निर्माता दिलेली आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी फक्त एकच वॅकन्सी वसई विरार महानगरपालिकेमध्ये असणार आहे। आणि मित्रांनो, ही जे वॅकन्सी आहे तुम्ही बघू शकता EWS साठी राखीव असणार आहे। म्हणजे या वॅकन्सीसाठी जो कॅन्डिडेट EWS मध्ये असणार आहे तोच कॅन्डिडेट फक्त एलिजिबल असणार आहे। तर मित्रांनो, इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघू तर इथे तुम्ही बघू शकता डी फार्म, बी फार्म विथ MPC रजिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आपलं लायसन असणार आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड असेल। त्याचबरोबर तुमचं डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी एलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता एज क्रायटेरिया आहे 38 इयर। तर मित्रांनो, 38 वर्ष जर एज क्रायटेरियाच्या आत असताल तर तुम्ही इझिली इथे अप्लाय करू शकता। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुमची जी सॅलरी असणार आहे ती असणार आहे 20,800 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। तर मित्रांनो, याची ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय असणार आहे तर मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, ऍप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो, हा जो ऍप्लिकेशन फॉर्म या PDF मध्ये दिला आहे याची प्रिंट आउट घेऊन ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करावी लागेल। आणि ही इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर तुमचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला याला सेल्फ अटेस्टेड कॉपी डॉक्युमेंटची अटॅच करावी लागेल। आणि मित्रांनो, 28/5 जी आहे हिची स्टार्ट डेट होती, म्हणजे ऑलरेडी ऍप्लिकेशन स्टार्ट डेट झालेली आहे। आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ती असणार आहे 5 जून 2025। तर 5 जून पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। आणि ऍप्लिकेशन कसं करायचंय, वसई विरार शहर महानगरपालिकेचं जो ऑफिस आहे तर त्या ऑफिसला जाऊन मित्रांनो तुम्हाला बाय हँड द्यायचंय किंवा तुम्ही ऍप्लिकेशन तुमचं कोरियरने या ऍड्रेस वरती पाठवू शकता। आणि मित्रांनो, तुमचं जे सिलेक्शन असणार आहे या पोस्टसाठी फार्मसीच्या तर ती असणार आहे तुमच्या फायनल इयरला जेवढे तुमचे मार्क होते तर त्या मार्कनुसार तुम्हाला तिथे रँकिंग भेटणार आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। ही जे PDF आहे मित्रांनो, ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंट पर्यंत आपला जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय तो नंबर त्या सर्व स्टुडंट पर्यंत नक्की शेअर करा। आणि काही डाऊट असतील तर व्हॉट्सअपवर पण तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता। थँक्यू।